मित्रहो नमस्कार. भाषा भगिनी धामचा विस्तार आणि भाषा भगिनी धामचं अधिकृत कार्यालय, या अधिकृत कार्यालयाचं उद्घाटन असं शीर्षक असलेला कार्यक्रम दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी आपण करतोय. आणि त्याच्या पूर्वतयारी करता आपण इथे जमलेलो आहोत. तर थोडक्यात स्वरूप आणखी स्पष्ट व्हावं याच्याकरता पुन्हा थोडासा औपचारिक बोलतो. भाषा भगिनी धामचे अध्यक्ष संतोष प्रभाकर जागीरदार आज इथे उपस्थित नाही आहेत, म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची मानसकन्या सौ वैदेही रामकृष्ण भिडवे, उपाख्य सरला सीताराम कुलकर्णी त्यांची जागा त्या भूषवत आहेत. असो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भाषा भगिनी धाम आणि पंडित गजल-नवाज भीमराव पांचाळे हे एकच आहे, ते वेगळं करू शकत नाही. प्लीज या. तर ही जी 2018 साली 30 मार्च 2018 साली ही स्मरणिका आपण भाषा भगिनी धामच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रकाशित केली होती. तो होता दादांचा वाढदिवस 30 मार्च. आणि आता उद्याची तारीख 20 ऑगस्ट, म्हणजे आपण जेव्हा कार्यक्रम घेणार आहोत. तर थोडक्यात मी काय करायचंय ते सांगतोय की ही सप्तषष्ठी ही स्मरणिका प्रकाशित करण्याचं पहिल्यांदी मनात आलं ते सुनील चिपाटे यांच्या मनात आलं. आणि त्यांनी पूर्ण मेहनत परिश्रम घेऊन ही स्मरणिका प्रकाशित केली. तर याचं पूर्ण श्रेय देवेंद्र इनामदार, जे की या स्मरणिकेचे मुख्य संपादक आणि संयोजक आहेत. सुनील चिपाटे हे कार्यकारी संपादक आहेत. बालाजी लांडेंनी सजावट केली. आकाश देऊळगावकर, मयूर कुलकर्णी आणि या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्रीयुत बाळकृष्ण कुलकर्णी. आता ही सगळी नावं हळूहळू येणार आहेत. तर मी या स्मरणिकेमध्ये ज्यांनी लेख लिहिलेले आहेत त्यातले फक्त वेगळेपण मी नोंदवू इच्छितो. ते म्हणजे एक लेख लिहिलाय, एक गझल भाषांतरित केली आहे, अनुवादित केली आहे संस्कृतमध्ये, त्या डॉक्टर सौ अश्विनी यार्दी. आणि एक अपेक्षा नोंदवली आहे संस्थेचे अध्यक्ष संतोष प्रभाकर जागीरदार यांनी. दादांच्या बद्दल त्यांनी इंग्रजीत लिहिलंय. ते आता 1969 पासून कमवलेलं इंग्लिश आणि डेव्हलप झालेलं इंग्लिश अशा कारणास्तव ते या खुर्चीत बसलेले आहेत. आणि या मधल्या काळामध्ये मला जी काही आमंत्रण वगैरे करायची होती, तर माझे सख्खे मामा संतोष जागीरदार ते अनुपस्थित जरी होते तरी माझ्या सौभाग्यवतीचे मामा राजाभाऊ गोपाळराव पारळकर यांनी मात्र खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती आदरणीय मिन्नू PA यांना आमंत्रण देण्याचं मुख्य काम राजाभाऊ गोपाळराव पारळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे तसं मामाला सबस्टिट्यूट मामाच असू शकतो, असं सगळं आहे. त्याच्यानंतर दुसरं आमंत्रण दिलेलं आहे माजी शिक्षणाधिकारी श्रीकांतजी कुलकर्णी यांनी. विद्यमान शिक्षणाधिकारी आदरणीय लाटकर मॅडम यांना त्यांनी दिलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या जिल्हा परिषदेच्या सर्वोच्चपदी शिक्षण प्रशासनाच्या सर्वोच्चपदी डॉक्टर संघरत्न सरोदे साहेब आलेले आहेत. पण त्यांना परीक्षेला जायचं असल्यामुळे ते आपल्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन तथा मार्गदर्शन त्यांनी करावं. 29 वर्षाचा मुलगा आहे डॉक्टर संघरत्न. सॉरी, ही इज नॉट डॉक्टर. ते UPSC तर्फेच आलेले आहेत, पण आता त्यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्हायचंय किंवा ते आपल्या सुदैवाने संभाजीनगर जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून सुद्धा येऊ शकतात. कदाचित धम्माला माहिती असेल, कारण तो त्या याच्यामध्ये आहे, प्रक्रियेमध्ये आहे, बातम्या देण्याच्या प्रक्रियेमध्ये धम्मा असल्यामुळे त्याला हे माहिती आहे. पण ते आता अभ्यासाला गेले. असो, तर हे सगळं आहे आपलं. आणि मी उद्देश समजावून सांगितला तुम्हाला. आता थोडक्यात पूर्वतयारी काय आहे मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवा. मी माझ्या पत्नीला आश्वासित करू इच्छितो की हा सगळा कार्यक्रम 10,000 रुपयाच्या आतमध्ये सगळा होणार आहे. 10,000, नॉट मोर दॅन 10,000. त्यातले काही तिकीटं काढावी लागतात, किंवा आपण जो मांडव कनात बिनात घालणार आहे,
कार्यक्रम होणार आहे देवळाई परिसरातल्या भाषा भगिनी नामच्या मुख्य कार्यालयामध्ये. हे भाषा भगिनी नामचं मुख्य कार्यालय नाही, मुख्य कार्यालय देवळाईच आहे, तिथेच तो कार्यक्रम होतोय. तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या टीमनी दिनांक 20 तारखेला दुपारी 1:30 वाजता इकडे पळत यायचं सगळ्यांनी गाडी घेऊन. इथे फीत कापली जाणार आहे. आता फीत कापली जाणार आहे त्या प्रसंगी कोण कोण असणार आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आदरणीय दादा, दॅट इज पंडित गजल नवाज भीमराव पांचाळे, डॉक्टर दिलीप ERB, डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, आदरणीय अशोकजी सिरसे जे की माजी प्रकल्प संचालक होते DRDचे, त्याच्यानंतर संतोषजी जागीरदार जे की या आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि एक्स काय म्हणता येईल त्याला मॅनेजर व्यवस्थापक वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ बरोडा आणि सिंटाचे ते आजीव सभासद सुद्धा आहेत आणि आणखी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्यांच्या आहेत. त्या कारणानेच ते संतोष जागीरदार इथे अध्यक्षपदावी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धर्मदाय आयुक्तांची नियम माहिती, संस्थापकाला काहीही महत्व नसतं, कारण सही लागते ते अध्यक्षांची. मी संस्थापक आहे असा गाजावाजा केला गेलेला आहे. मी या संस्थेचा सामान्य सभासद आहे. हे बघा, याच्यात संतोष जागीरदार आहे, पियुष बिडवई आहे, निलेश चव्हाण आहे, शर्वरी कुलकर्णी आहे, सौ अश्विनी यार्दी आहे, श्रीरंग साळजोशी आहे, त्याच्यानंतर विनायक दास आहे, पैगंबर शेख आहे आणि धम्मपाल जाधव. आकाशवाणी आपल्या ताब्यात आहे. तर इथं रामकृष्ण बिडवई कुठेच नाहीयेत. या पूर्ण पुस्तकात माझे लेख मी लिहिले तेवढंच नाव फक्त आहे. मी या संस्थेचा कोणी नाही. जबाब जर काही बिघडलं तर तुम्ही धम्मपाल तू सहकार्याध्यक्ष आहे, तुला पहिल्यांदा फाशी देऊ आपण. आणि निलेश तर कार्याध्यक्ष आहे, त्यामुळे प्लीज बिहेव. तर हे सगळं असं आहे. आणि आता पूर्वतयारी सांगत होतो मी अशी की मी एक काय म्हणतात त्याला रूपरेषा नाही आपल्या ग्रुपला काय म्हणतात व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपचा ऍडमिन मी नाहीये, तर त्या ग्रुपच्या ऍडमिन आहेत तुमच्या आई, म्हणजे सौ वैदेही रामकृष्ण बिडवई या ऍडमिन आहेत. कारण त्या ग्रुपमध्ये बदमाशपणा कोणी जर करायला लागलं तर त्याला काढून टाकण्याचं काम हे अधिकार त्यांच्याकडे आहेत. आणि मी परवाच परवा जेव्हा एक व्हायरल केलं मार्गदर्शक सूचना, तर ही त्या ग्रुपची आई आहे. भरण पोषण आणि पालन हे काम तिने करायचंय. म्हणजे तिने फक्त खाऊ घालायचंय, सूचना द्यायच्या नाहीये. आईसारखं तिने फक्त जवळ घ्यायचंय, भरण पोषण करायचं असो. तर त्या ग्रुपचे सदस्य तुम्हाला माहिती सांगू शकतो. कदाचित एखादं नाव याच्यात विसरू शकतं, लगेच त्यांची तलवार घेऊन माझ्याकडे यायचं नाहीये. ऍडमिन आहेत सौ वैदेही रामकृष्ण बिडवई. मी त्या ग्रुपचा सामान्य सदस्य आहे. त्यातले आता पुढचे सांगतो: वैदेही बिडवई, रामकृष्ण बिडवई, पियुष बिडवई, शर्वरी बिडवई. शरयू बिडवई त्या ग्रुपचा सभासद नाही. तिला करायचं नाही करायचं, तुम्ही आग्रह धरला तर करेल, तिने ठरवायचे ते असो. हे झाले बिडवई कुटुंबामधले. त्याच्यानंतर त्याच्यात आहेत सुनील चिपाटे जे की पत्रकारिता जाणतात आणि हे सगळं पत्रकार परिषद वगैरे आपल्याकडे हा पत्रकार ऑलरेडी आहे. तो पुढचा मुद्दा येईल, तो ओघाने बोलणारच मी. त्याच्यानंतर संजीव भोसरे, हे दोघंही या जिल्हा परिषदेचे जयवीरू आहेत. जयवीरू तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि आपल्याला गब्बर ठेचायचा आहे. गब्बर ठेचायचा म्हणजे अंधार ठेचायचा आहे. मी कोण असेल त्याच्यात मग मी ठाकूर, हात कापलेला ठाकूर असणार आहे मी. मला जयवीरू जर मिळाले तर. आणि त्याच्यानंतर त्याचे 4 मुख्य स्वयंसेवक जे आहेत, निलेश चव्हाण, धम्मपाल जाधव, हा राही, ठाईठाई राही, त्याच्यानंतर श्रीरंग साळजोशी. तुमच्या जबाबदाऱ्या आता तुम्ही समोर आहात म्हणून सांगतो. श्रीरंगाची जबाबदारी, जो व्हिडिओग्राफीची जबाबदारी आता राही पार पाडतोय, ती श्रीरंगाची आहे, ती मुख्य आहे. धम्मपालची जबाबदारी आकाशवाणीवर 3दा तरी वाजलं पाहिजे की अशा हे येणार आहेत. हे सगळे डिग्नेटरीचे नावं मी घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आणखी 3 नावं ऍड करतोय. आदरणीय श्रीमती मिन्नू PA, ज्या की मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद. त्याच्यानंतर डॉक्टर संघरत्न सरोदे जे की शिक्षणाधिकारी आहेत. त्याच्यानंतर लाटकर मॅडम ज्या की माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आहेत. त्याच्यानंतर विजय जोशी हे की माजी मिपाचे ते सुपर क्लास ऑफिसर होते. बाकी खळीकर मॅडम, चिपाटे वहिनी, हे सगळे नावं याच्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये स्मरणिकेमध्ये आलेले आहेत. ही आपल्याला विस्तारायची आहे.
म्हणजे आता ही लगेच आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम डॉट 11 वाजता सुरू झाला पाहिजे. दादा सकाळी 4:30 वाजता येत आहे कुठे, संभाजीनगर रेल्वे स्टेशनला. दादा आले की दादांना झोपायलाही वेळ नाहीये, सगळी तयारी करून घ्यायची आहे. तरी पण 2 तास त्यांना आपण दिले पाहिजे आरामाकरता. त्याच्यानंतर 11ला कार्यक्रम सुरू झाला. निलेश, तुला सूत्र सांभाळायचंय, कोणी किती वेळ बोलायचं हे पण तू ठरवायचंय. मी माणसं कोण कोणी सांगणार आहे. मला स्वतःला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये. आताच किती वेळ झाला त्याचा? 10 मिनिट झाले. तर मला 3 मिनिटात संपवायचंय. कारण काय याचं, आपल्याला सगळ्यात जास्त वेळ दादांना द्यायचा आहे. तुम्ही पोरं जे आहात, तू सूत्रसंचालक सुद्धा सूत्रच सांभाळ. ते सूत्र फुलांच्या हारांनी मोठमोठ्या टिमक्या नाही मारायचे. तुझा आवाज चांगला आहे, तू दिसतो देखणा, पण तरी पण तुला शहाणपणा करायला परवानगी नाहीये. असो तर असं हे एकंदरीत हे स्वयंसेवकांचं आणि जबाबदारी तुम्हाला मला इरिलेव्हंट होत नाही ना. कळतंय तुम्हाला? कळतं नाही नसेल कळतं कळून घ्या. कारण मी कोण आहे, मी का तुमच्या संस्थेला तुमचे इथे फोटो छापले, तुम्हाला काही वाटतं का? बघले जरा दाखव. सगळे खूप वर्षांनी एवढं चालतं, सगळे आले पाहिजे. तर हे सगळं जे आहे मी त्याच्यात बारीक अक्षरात लिहिणार आहे. हे सगळं विना मोफत आहे. हे सगळं विना मोफत आहे. लोक वा जाताना तलवार ठेवायची मानेवरती 500 रुपये घ्यायचे प्रत्येकाकडे. विना मोफत लिहिले ना. पण विना मोफत म्हणजे सशुल्क, निशुल्क नाही. असो हा उत्तम कार्यक्रम. आपण कोणाकडनं पैसे घेणार नाही, तिथली तयारी झालेली आहे. दादा येणार म्हणून वेगळ्या प्रकारचा साऊंड मी मागवलेला आहे. कारण आपण जर आपले बोलणार असतो तर साधा माईक आपण लावला असता. पण दादा येणार म्हटल्यानंतर दादांना गायल्याशिवाय कोणी जोडणार नाही. दादा म्हटले होते मी गाणार नाही, मी फक्त भाषा भगिनीधामबद्दल बोलणार आहे. पण म्हटलं दादा समोर 100 लोक असणार आहेत, एका सुरात जर म्हटलं की दादा गझल तर तुम्हाला गावच लागणार आहे. तर साथी शिवाय दादा गाणार आहेत. त्यामुळे निलेश तो साऊंड तू चेक करून घ्यायचा. याला विचारायचं साऊंडचं, याला कळतं. तर हे सगळं ते 20 तारखेला होणार आहे सगळे. तर एकंदरीत त्या कार्यक्रमाचं स्वरूप फक्त आता सांगतोय, जे की आपल्याला पत्रकार परिषदेत सांगायचंय. पण आता हे आपल्या टीम करताय. आपण 4-5 जण येत आहोत. त्या दिवशी 11 वाजता उद्घाटन, 11 वाजता गझलेची पूजा होईल. गझलेची पूजा होईल. सरस्वतीचा फोटो तिथे असणार नाही. सॉरी, मी गझलेचं काम करतो. गझलेचं चित्र कसं काढायचं याला विचार, किंवा श्रीरंगाला विचार. गझलेचं चित्र काढता येतं. गझलेचं चित्र काढता येतं. गझलेचा काढायचा आणि त्याला फ्रेम करायचं. ती झाली गझलेचं पूजन होणार त्या दिवशी. ठीक आहे, तुम्ही सरस्वती ठेवा, पण प्रथम प्राधान्य गझलेला झालं. ते दादांच्या हस्ते होईल. हे सगळे डिग्निटरीज तिथे असतील. याच्यात तो क्रम तू ठरवायचा आहे. आता कोणी कधी बोलायचं, कोणी कधी बोलायचं. मला थोडंसं दादांच्या अगोदर बोलायला दे. म्हणजे माझं राहिलेलं कसं, तुम्ही अगोदर बोलाल मी बी अगोदर बोलेल. तू म्हणतो तुम्ही अगोदर बोलेल. काय मान्य लगेच तालवारी काढू नका. तर मग माझं प्रास्ताविकाला सुद्धा एक 7-8-10 मिनिटच दे. 2 तासात संपवायचं. म्हटलं त्या आधी तुम्ही एक 7-8-10 ऐका सर, असं काय करत नाव माहीत नका पैसे करतो. मजाक में ताजमहल कैसा बन गया, बहुत खर्चा हो गया बोले. मुमताज की जिंदा रहते हुए ताजमहल बना रहा हूँ यार मैं. तर ये ताजमहल है और ये सदियों तक जिंदा रहने वाला. गझलेचं पूजन, त्या सगळ्या डिग्नेटरीजला आपल्याला पुस्तकं द्यायचे आणि एक फूल दादांकरता फक्त एक स्वतंत्र हार मी आणणार आहे. तो दादांना द्यायचाच मला. आणि बाकी सगळे आपलेच माणसं आहेत. भाकर साहेब आपले, शिरसे साहेब आपले, संगरत्न साहेब आपले, सगळे आपले. इव्हन आमच्या जिल्हा परिषदेच्या सीओ आणि शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम आहे, तर त्या खुश होतील एका फुलाने. त्यांना पुस्तक हवी आहे. तर हे सगळं झालं. तर याच्यामध्ये ते प्रास्ताविक होईल. नंतर दादांपासून डॉक्टर दिलीप यार्दी, डॉक्टर भापकर, शिरसे साहेब म्हटले मी बोलणार नाही, तरी पण 2 मिनिटं त्यांना बोलायला लावा. या सगळ्या याच्यात एक नाव फक्त ऍड करायचं राहिलं, विनायक मार्तंडराव पत्की, ज्यांना मी गेल्या काळामध्ये माझे खूप चांगले मित्र आहेत. खूप मोठा माणूस आहे. त्यांना एक 5 मिनिटं द्यायचे आहेत आपल्याला. आणि आणखीन कोण बोलणार आहे? आणखीन बघू आहे मिळवर आपण बघू. अध्यक्ष कोण? अध्यक्ष फायनल बोलतील ना. दादांच्या अगोदर दादा फायनल बोलतील. प्रोटोकॉल बाजूला ठेवून प्रोटोकॉल बाजूला ठेवून अध्यक्ष
ते भाषा भगिनीत आमचे अध्यक्ष आहेत, पण कार्यक्रमाचे अध्यक्ष पण तेच आहेत का? नाही, कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाला करू ना आपण. हो, तेच म्हणून. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा केले की ऑटोमॅटिक प्रश्न सुटून जातो. तर आणखीन काही सुटलंय का जर बघा थोडं दम नाही, नाही. काही सुटलंय? स्वरूप काय कार्यक्रम स्वरूप काहीच नाही. हे भाषा भगिनी धाम सर? विस्तार ओके. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता उद्या तुम्हाला तुमच्या 4 पोरांचं काम राहिलं. मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचंय, समान अंतरा समान याचे पोर्ट्रेट तयार करायचे. उदाहरणार्थ एक मोर काढा, तो खाली वागतोय ते काढा, खाली खारोटी काढा आणि त्याच्यावर माझा शेर लिहा की तो मूळ उर्दूतला शेर मी अनुवादित केलेला आहे. वो जब भी मिला झुक के मिला मुझसे, वरना वो शख्स कद में बहुत बड़ा था मुझसे. वाह, वाह. त्याचे तिथं वा क्या बात आहे, काय दाद दिली यार माझ्या मित्रांनी. याच्याकरता हे पाहिजे इथे. तर वो जब भी मिला झुक के मिला मुझसे, वरना वो शख्स कद में बहुत बड़ा था मुझसे. सही. हा, तर मी मराठीत त्याला अनुवादित केला होता. तो संदर्भ देत नाही, डायरेक्ट सांगतो ती थोरवी तयाची जरा अशी तुकविली मान, हम्म. विसरुनी सामर्थ्य सारे केला लघुत्वाचा सन्मान. वा. आरावर मुकर्रर म्हणा ना. नाही. इट्स ओके. तर हे त्यात माझं नाव लिहायचं. हम्म. हा, त्याच्यानंतर आता मी एक आत्ता करतोय, तर मीटर तुला बसवायचं आहे, तू किंवा तू बसवायचं आहे की नितीन देशमुखांचा एक शेअर घ्यायचा आहे, बुद्धांची एक हे करायची, पोर्ट्रेट तयार करायचे की इथल्या कणाकणाच्या भासात बुद्ध आहे, प्रत्येक माणसाच्या श्वासात बुद्ध आहे, अक्षांश बुद्ध आणि रेखांश बुद्ध झाला पृथ्वी तुझ्या ध्रुवाच्या. म्हणा पुढे, पृथ्वी तुझ्या ध्रुवाच्या. काय मान्य माहिती? बोला, कवी आहे तुम्ही. पृथ्वी तुझ्या ध्रुवाच्या आसात बुद्ध आहे, आसात. भासात श्वासात आसात. आसात. आता माझा शेर जोडायचा आहे, तो मीटर मध्ये धम्मपाल तुला बसवायचा आहे. आषाढ आणि कार्तिक, आषाढ बुद्ध आणि कार्तिक बुद्ध आहे. कॅलेंडर तुझ्या 12 महिन्यांच्या मासात बुद्ध आहे. मीटर मध्ये बसलाय मला वाटतं. बसलाय. तो लिहायचा आहे खाली कॉम्प्युटर मध्ये राही तुला, आणि त्याच्या खाली माझं नाव लिहायचंय, वरती नितीन देशमुखचं नाव लिहायचंय. तुमच्या सगळ्यांच्या दादांच्या बद्दलच्या जर काही कविता असतील, जसं पियुषची आहे की खळखळ मंजुळ ओतिल्या तुम्ही सूर घागरी दादा, खळखळ मंजुळ ओतिल्या तुम्ही सूर घागरी दादा, माझाही घ्या थेंब एक हा गझल सागरी दादा. असं हे तुम्हाला त्याच्यात लिहायचंय. आणि हे आता याच्यात काय करायचंय, प्रदर्शनी याच्यात दादांचा मोठा पोर्ट्रेट तयार करायचा आहे, त्याला लॅमिनेट करायचंय. आपल्याला इथून ट्रान्सफर करता येईल. दादांचा एक मोठा करायचा आहे. मी मोठे कोणते करायचे ते सांगतोय. दादा मुनव्वर राणा, क्या बात है. वंस अगेन वो हाथ भी न मिलाएंगे जो गले लगेंगे तपाक से. ये नए मिजाज का शहर है, जरा बच के चलो, जरा बच के चलो. जरा फास्ट से मिला करो. संस्थापक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐकवला होता. हा, दिदा बाजली. नाही बशीर बशीर बद्र साहेबांचा. नंतर परत पंडितजींनी यांना ऐकवलं. असं एक त्याचं घे, त्याचं घे. हा, हा, बरोबर. मी माझ्या ऐकण्यात पंडितजींनी नंतर आपले कोण पाकिस्तानचे परवेज मुशर्रफ. नाही जिना. बरं आहे का? डायव्हर्ट नका करू. काय बोलत होतो मी? तर हे असं सगळं घ्यायचंय त्याच्यात, आणि ते असे झिरमिळे कागद नाही करायचे. त्याच्यावरती 5,000 रुपये बजेट ठेवलंय आपण. अच्छा. लॅमिनेट करायचे, ते अडकवायचं इथे. ते बिलकुल सिमेट्रिक असलं पाहिजे. तुमच्या सगळ्या तुम्ही मेहनत करताय, तुमच्या ज्या कविता आहेत, पण त्या दादांवर असल्या पाहिजे. अच्छा. दादांवर असल्या पाहिजे. त्या रोळी. अरे तू बोलता बोलता करतो तयार. अजितदादा दादा करतील आपल्याला. अरे अजितदादावर लिहिले. तो पैसे आपल्या नाही प्लीज हे करू नका. तुम्हाला करावे लागते. तुम कवी हो, तुम ना नहीं कह सकते हो, तो मारेंगे. तर दादांवरती करा, मुनव्वर राणांवरती करा, साने गुरुजींवरती करा, विवेकानंदांवरती करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती करा, बुद्धावरती करा. असं करा. हे सगळे फोटो असणार तिथे. आणि आता माझं राहिलंय, माझ्या घरी बुद्धाची मूर्ती आहे, माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, माझ्याकडे हे आहे पुराण आहे, संविधान आहे माझ्याकडे. हे सगळे इथे सजवायचंय तुम्हाला. ते काम तुम्हाला करायचंय. जैन धर्मातलं आहे काही तत्व. मी जैन धर्मातला माझा गुरुजीच घेऊन आलो होतो. माझा गुरुजीच घेऊन आलो, ज्यांनी मला शिकवलं. त्या गुरुजीला जाणार साक्षात मी.
हे कोणाकडे कुठं राहील धर्माता शिखांचं आपण घुमानला गेलो होतो. हो. सुनील चिपाटे, संजीव बोचरे, संतोष जागीरदार या तिघांना मी घुमानला घेऊन गेलो होतो. तर नामदेवांनी आम्हाला सांगितलं सगळे. मी नामदेवांच्या भूमीत आहे. तू मग तर हे सगळं आहे. बरं आता निलेश काय राहिले? काही नाही आता समारोप करू. नाही नाही. म्हणजे अध्यक्षीय भाषण घ्या. बोला. नाही. सर्व हा, तुमचं काय आहे? नंतर नाही, नाही. नाही कार्यक्रम तिथं पार्किंग मध्ये होणार का? पार्किंगमध्ये अच्छा. आपल्या तिथल्या आपल्या तिथल्या Yes. मग तिथं स्टेज वगैरे तसं काही? सगळं केलंय. बर. करणार. आणि- बरं. तिला विनंती कर. नाही हो विनंती करतो. हा. आणि झालं मग ते हे बंद करा. नाही चालू ठेव. ओके. नियोजनातलं ते. हा. अच्छा अच्छा. मला काहीच अगोदर कल्पना नव्हती. मी भाषण- शुभेच्छा दे फक्त, शुभेच्छा. हा. दादा येतील समजा. म्हणजे ते कार्यक्रमाचं स्वरूप काय म्हणजे ते मी तुला सांगणार आहे. नाही, हा, ते- भाषा भगिनी धाम विस्तार विस्तार आहे. बैठक हे 16 आहे काय 16 16. हा. आणि मग तिथं पहिल्यांदा येतील तिथं दीपरोजन वगैरे असेल का की नाही? दीप प्रज्वलन आहे ना. आहे का? गजलेची पूजा आहे. गजलेची पूजा दीप प्रज्वलन हम्म. आणि मग स्वागत पहिले हा. स्वागत फुलांनी स्वागत करतात. नंतर प्रास्ताविक हम्म. स्वागत नंतर प्रास्ताविक आणि नंतर मग जी अतिथी ते क्रमाने बोलतील अगदी, अगदी. त्यांची भाषणं दादांच्या भाषणाने समारोप. सहभाग बस, एवढं. तिथून मग तुम्ही येणार इकडे सगळं तुम्ही म्हणजे आपण येणार. हा म्हणजे आपण सगळेच ना असं हा. बोलायची भाषा आहे की हा. बाबा येणार आणि इथं फीत कापणार आणि हे सगळं दाखवणार तुला. दाखवणार बस त्यांचा कार्यक्रम समाप्त. आणि अल्पोपहार वगैरे आहे ना गोपाळ. नाही ते कधी करायचं 11ला म्हणजे आता ते 4लाच येणार ना 12:30. 12:30 नाही, एक वाजता आहे. तो 12:30 मध्ये त्याच वेळेला इकडे पळून येतो. त्याचं जरा कोण? time. नाही तो कुठं करायचा, तो इकडेच करायचा. नाही तिथेच करायचं तो. अच्छा. तो तिथेच करायचा. आणि तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही 19 तारखेला मुक्काम येत आहे माझ्याकडे बायकांना सोडून आपापल्या. बरं शुभेच्छा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा द्या फक्त उभं राहून. बाकी काय देऊ नका. तुम्हाला काहीतरी नियोजन माहित नसलं. संतोष प्रभाकर जागृतांच्या वतीने त्यांच्या मानसकन्या सौ वैदेही रामकृष्ण मिळवी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आणि शुभेच्छा देतील. प्लीज. भाषा भगिनींना आमच्या या विस्ताराच्या कार्यक्रमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि सहभाग ठीक आहे. चला. बरं. बस.